Hello everyone. In the previous lecture, we have discussed about various applications of Kohlrausch law. The first and important application of Kohlrausch law we seen is determination of lambda 0 for weak electrolyte. Then second application we discussed was determination of the transport number. And the third application was determination of lambda 0 value for strong electrolyte. So these are the three applications of Kohlrausch law. Now let us move to the next topic, that is applications of conductometric titrations. Applications of conductance measurement. First ever application is determining solubility of sparingly soluble salts. Solubility of sparingly soluble salts. So here we must know this concept. What is sparingly soluble salt? Sparingly soluble means very small quantity. Very small, very little. जे सॉल्ट खूप कमी प्रमाणामध्ये डिझॉल्व्ह होतात त्यांना स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असं म्हणतात. स्पॅरिंगली मीन्स व्हेरी स्मॉल, निग्लिजिबली. ओके, निग्लिजिबली, अगदी कमी डिझॉल्व्ह होतात. मग आता दुसरा एखादा सॉल्ट असेल ज्याची सोल्युबिलिटी चांगली आहे, कन्सिडरेबल आहे, त्या केसमध्ये आपण काय करू शकतो की त्याची सोल्युबिलिटी आपण इझिली डिटरमाइन करू शकतो. पण स्पॅरिंगली सोल्युबल असेल तर आपल्याला लक्षातच येत नाही की हा काही डिझॉल्व्ह झाला का नाही झाला, आणि त्याच्यामुळे त्याची सोल्युबिलिटी फाइंड आउट करणं खूप कठीण असतं. बट with the help of conductance measurement we can determine the solubility of this sparingly soluble salt. आता सोल्युबिलिटीचे वेगवेगळे टप्पे असतात, वेगवेगळ्या स्टेजेस असतात. समजा आपल्याकडे हा एक बीकर आहे. याच्यात काहीतरी सॉल्व्हेंट आहे, समजा वॉटरच आहे. वी हॅव वॉटर इन दिस बीकर. ओके, वी ॲडेड सम सोल्यूट in this solvent. This is solvent. Okay, solvent मध्ये सोल्यूट आपण घेतलं की दोघांच्या मिक्सचरला सोल्युशन म्हणतात. पण जेव्हा सोल्यूट नसतं तेव्हा याला नुसतं सॉल्व्हेंट आपण म्हणू आणि याला सोल्यूट म्हणू. व्हेन द सोल्यूट इज ॲडेड दिस विल बिकम सोल्युशन. ओके, आता आपण सोल्यूट याच्यामध्ये थोडंसं ऍड केलं. What happened? The solute get dissolved in this solvent. तो डिझॉल्व्ह होऊन गेला. ठीक आहे, सोल्यूट जर आपण अजून जास्त त्याच्यामध्ये ऍड केलं तर ते डिझॉल्व्ह होऊ शकेल. म्हणजे ह्या सॉल्व्हेंटची अजून कपॅसिटी आहे त्या सोल्यूटला डिझॉल्व्ह करून घेण्याची.
मग असं जे सोल्युशन असतं की ज्याच्यामध्ये अजून सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकेल, सोल्यूट पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेला नाहीये, अजून होऊ शकेल डिझॉल्व्ह, दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड सोल्युशन. Unsaturated means it is able to dissolve more solute. Unsaturated solution is able to dissolve more solute. मग आपण सोल्यूट ऍड करत गेलो, सोल्युशन अनसॅच्युरेटेड आहे तोपर्यंत डिझॉल्व्ह होत राहील. आता एक स्टेज आली की जेव्हा मॅक्सिमम सोल्यूट याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे आणि अजून जर आपण जास्त ऍड केलं तर त्याच्यात डिझॉल्व्ह होऊच शकणार नाही. नाउ मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट हॅज बीन डिझॉल्व्ड. दॅट टाइप ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे कसं आहे ते, मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट हॅज बीन dissolved. It is called saturated solution. ओके. आता जर आपण सॅच्युरेटेड मध्ये अजून सोल्यूट ऍड केलं, इट विल नॉट डिझॉल्व, इट विल सेटल डाऊन, ते खाली सेटल होऊन जाईल. ठीक आहे. मग आता जर मीठ वगैरे सारखं असेल सोल्यूट, ज्याची सोल्युबिलिटी चांगली आहे पाण्यामध्ये, तर अशा केसमध्ये काय होईल, आपण मीठ ऍड केलं ते डिझॉल्व होऊन जाईल, अजून ऍड केलं डिझॉल्व होऊन जाईल, असं खूप जास्त अमाऊंट आपण त्याच्यामध्ये ऍड करू तरी ती डिझॉल्व होईल आणि नंतर एका स्टेजला त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन बनेल, ज्यात आपण अजून NaCl टाकलं तर ते खाली बसेल, पण आपल्याला भरपूर ऍड करावं लागलं. त्या उलट आपण दुसरं काही घेतलं, कॅल्शियम कार्बोनेट वगैरे घेतलं, ते थोडंसं टाकलं तरी पूर्ण डिझॉल्व्ह होणार नाही, लगेच खाली बसेल आणि अगदी मायनर अमाऊंट त्याची डिझॉल्व्ह झालेली असेल. बेरियम सल्फेट घेतलं, लेड सल्फेट घेतलं, सो दीज सॉल्ट्स आर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. त्यांची सोल्युबिलिटी जास्त नाहीच आहे त्याच्यामध्ये आणि अशा सॉल्टची सोल्युबिलिटी आपल्याला कंडक्टन्स मेजरमेंटने डिटरमाइन करायची आहे. ओके. तर आता याच्यामध्ये बघा आपण काय याच्यामध्ये लॉजिक यूज करतोय की सोल्युशन कसं तयार झालं. सोल्युशन इज समेशन ऑफ सोल्यूट, म्हणजे इथे सॉल्ट घेतोय आपण, ठीक आहे, सॉल्ट प्लस सॉल्व्हंट. सोल्युशन म्हणजे काय, सॉल्ट प्लस सॉल्व्हंट. आणि त्यामुळेच सोल्युशनचा स्पेसिफिक कंडक्टन्स सुद्धा LS सोल्युशन, स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ सोल्युशन इज द समेशन ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ सॉल्ट प्लस स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ solvent. It is the summation of specific conductance of salt and specific conductance of solvent. मग आता याच्यात इंटरेस्ट कशामध्ये आपल्याला, LS सॉल्ट मध्ये, स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ द सॉल्ट. सो दिस LS salt, specific conductance of salt is specific conductance of solution minus specific conductance of solvent. इक्वेशनला फक्त रिअरेंज केलं आपण. LS सोल्युशन इज इक्वल टू LS सॉल्ट प्लस LS सॉल्व्हेंट. मग या LS सॉल्व्हेंटला इकडे पाठवलं, या बाजूला शिल्लक राहिलं फक्त LS सॉल्ट, दॅट इज इक्वल टू LS सोल्युशन
एल एस सॉल्व्हंट इकडे आणल्यामुळे मायनस एल एस सॉल्व्हंट. ओके, म्हणजे आपण काय करायचं मग, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घ्यायचा, त्याला सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करायचा आणि जे सोल्युशन तयार होईल त्या सोल्युशनचा स्पेसिफिक कंडक्टन्स फाइंड आउट करायचा. स्पेसिफिक कंडक्टन्स साठी आपल्याला त्याचा कंडक्टन्स आधी फाइंड आउट करावा लागेल, जस्ट बाय डिपिंग द कंडक्टिव्हिटी सेल into the beaker, and after that using cell constant we can find out specific conductance of that solution. आणि प्युअर सॉल्व्हंट घ्यायचं, प्युअर सॉल्व्हंट घ्यायचं, त्याच्यातही कंडक्टिव्हिटी सेल आपण डिप केला की त्याचा कंडक्टन्स आपल्याला मिळेल. कंडक्टन्सच्या व्हॅल्यूवरून स्पेसिफिक कंडक्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन बोथ ऑफ these quantities. By subtracting LS solvent from LS solution we will get the value of LS salt. आता LS salt ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणजे आपण इक्विव्हॅलंट कंडक्टन्सच्या इक्वेशन मध्ये त्याला घेऊ शकतो. इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचं इक्वेशन काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 LS डिवायडेड बाय C. आता जेव्हा असं सॅच्युरेटेड सोल्युशन आपण घेतलेलं आहे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं, त्याच्यामध्ये काय कंडिशन असेल, सॉल्ट अगदी कमी डिझॉल्व्ह झालेला आहे, निग्लिजिबल त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये आहे. मग जेव्हा निग्लिजिबल कॉन्सन्ट्रेशन असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, झिरो कॉन्सन्ट्रेशन. अँड लॅम्बडा इज कॉल्ड ॲज लॅम्बडा झिरो इन दॅट केस. लॅम्बडा इज नथिंग बट लॅम्बडा झिरो इन दॅट केस. याला थोडं वर लिहितो म्हणजे एक इक्वेशन खाली लिहायचंय फक्त. that is equal to 1000 LS. आता LS काय इथे, LS is LS salt divided by concentration. आता ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, जेवढा डिझॉल्व्ह झालाय तितकंच कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं, आहे की नाही. मग जेवढा डिझॉल्व्ह झालाय त्यालाच तर आपण सोल्युबिलिटी म्हणतो. सो म्हणजे जेवढा मीन्स मॅक्सिमम जो डिझॉल्व्ह झालेला आहे त्याला आपण सोल्युबिलिटी असं म्हणतो. आणि स्पॅरिंगली सोल्युबल असल्यामुळे तो अगदी कमी प्रमाण जरी असलं तरी ते त्याचं मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये आहे. सो दिस कॉन्सन्ट्रेशन बिलॉंग्स टू द सोल्युबिलिटी. सो इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेशन वी कॅन राईट सोल्युबिलिटी S. So now just rearrange this equation and we will get the equation for solubility of that salt. So this is the solubility. S is equal to 1000 LS divided by lambda 0. एकदा व्यवस्थित बघा, हे काही अडलं तर मग मला कॉन्टॅक्ट करा. Next application is determination of degree of ionization. Determination of degree of
आयोनायझेशन. तर डिग्री ऑफ आयोनायझेशन म्हणजे काय, किती प्रमाणात आयोनायझेशन झालेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ आयोनायझेशन. आणि या डिग्री ऑफ आयोनायझेशन साठी सिम्बॉल असतो अल्फा. अल्फा इज द सिम्बॉल फॉर दिस डिग्री ऑफ आयोनायझेशन, किती प्रमाणात आयोनायझेशन झालेलं आहे. तर याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे, अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0. दिस इज द डायरेक्ट फॉर्म्युला to determine degree of ionization. डिग्री ऑफ आयोनायझेशन काढण्यासाठी आपण समजा लॅम्बडा काढायचा आहे आपल्याला, तर पुन्हा 1000 LS डिवायडेड बाय सी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू जनरली दिलेली असते लिटरेचरमध्ये, पुस्तकामध्ये. तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा एक प्रॅक्टिकल आहे ज्याच्यामध्ये डिग्री ऑफ आयोनायझेशन तुम्हाला शोधायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, यू हॅव टू नो द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा अँड लॅम्बडा 0. लॅम्बडा 0 दिलेला असतो, लॅम्बडा आपल्याला काढावा लागतो. लॅम्बडासाठी आपण काय यूज करतो, इक्वेशन. वी यूज द इक्वेशन 1000 LS डिवायडेड बाय सी. LS कसा काढतो आपण, आता कॉन्सन्ट्रेशन जनरली आपणच घेत असतो त्यामुळे हे माहिती असतं आपल्याला. प्रॉब्लेम असतो LS चा. LS कसा काढायचा मग, स्पेसिफिक कंडक्टन्स इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय ऑब्झर्व्ड कंडक्टन्स, किंवा सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय ऑब्झर्व्ड रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स तर काही आपण काढत नाही प्रॅक्टिकली, कारण कंडक्टिव्हिटी मीटरवर डायरेक्टली कंडक्टन्स आपल्याला मिळतो. सो वी यूज दिस इक्वेशन फॉर डिटर्मिनेशन ऑफ LS. K कसा डिटरमाइन करतो आपण, सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, स्पेसिफिक कंडक्टन्स डिवायडेड बाय ऑब्झर्व्ड कंडक्टन्स. मग आता स्पेसिफिक कंडक्टन्स कोणाचा आणि ऑब्झर्व कोणाचा घेत असतो आपण याच्यामध्ये आपण स्टँडर्ड रेफरन्सचा स्पेसिफिक कंडक्टन्स आणि ऑब्झर्व्ड कंडक्टन्स घेत असतो. स्टँडर्ड कुठला वापरतो आपण, 0.02 नॉर्मल KCl. 0.02 नॉर्मल KCl. त्याचा स्पेसिफिक कंडक्टन्स पुस्तकातच दिलेला असतो. ऑब्झर्व्ड कंडक्टन्स म्हणजे आपण स्वतः सेल त्याच्यामध्ये डीप करणार त्या सोल्युशन मध्ये, आणि जो काही कंडक्टन्स दिसेल तो इथे आपण लिहू. पुस्तकातला स्पेसिफिक कंडक्टन्स डिवायडेड बाय आपण काढलेला ऑब्झर्व्ड कंडक्टन्स, दोघांचा रेशो घेतला की K मिळेल. नंतर ज्या सॉल्टचं आपल्याला डिग्री ऑफ आयोनायझेशन काढायचंय त्याचा कंडक्टन्स आपण घेऊ, मल्टिप्लाइड बाय सेल कॉन्स्टंट, आपल्याला LS मिळेल. LS या फॉर्म्युल्यात टाकलं, डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनचं घेतलं की आपल्याला लॅम्बडा मिळेल. लॅम्बडाची व्हॅल्यू इथे टाकली, डिवायडेड बाय लॅम्बडा 0 केलं की आपल्याला अल्फा मिळेल. सो इन दिस वे वी हॅव टू इव्हॅल्युएट दिस अल्फा. आता हा लॅम्बडा जो आहे त्याच्यासाठी आपण अजून वेगळा फॉर्म्युला यूज करू शकतो. वी कॅन यूज द फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम. आपण इक्विव्हॅलंट कंडक्टन्सची जी डेफिनेशन बघितलेली आहे, व्हॉट इज इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, it is the conductance of a solution, it is conductance of volume of a solution containing 1 gram equivalent of the solute
when placed between two large parallel electrodes 1 centimeter apart. अशी डेफिनेशन त्यामध्ये आहे. मीन्स इट इज द कंडक्टन्स ऑफ अ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तो व्हॉल्यूम म्हणजे हा व्ही. पण हा व्हॉल्यूम कसा आहे? कंटेनिंग 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट. म्हणजे हा व्हॉल्यूम आपल्याला असा घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट असेल. म्हणून याला व्हीई असं पण लिहितात. स्मॉल ई स्टँड्स फॉर इक्विव्हॅलंट. हा व्हीई जो आहे, हा व्हीई काढण्यासाठी पण आपल्याला एक वेगळा फॉर्म्युला यूज करता येईल. मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय डेन्सिटी. व्हीई इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय डेन्सिटी. So by using different formulae, we can find out a degree of ionization of the given solute, given electrolyte. So this is the second application of conductance measurement. Now let us see the third application. Third application is conductometric titration. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. आता बरेचदा पहा व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन, ग्रॅव्हिमेट्रिक टायट्रेशन. तर हा मेट्रिक जो शब्द आहे, मेट्रिक इज यूज्ड फॉर मेजरमेंट. metric is used for measurement. Conducto is used for conductance measurement. The titration in which conductance is measured is called as conductometric titration. The titration in which volume is measured, आपण तुम्ही जर अगोदर ते फिनॉल्फथॅलीनचं वगैरे टायट्रेशन केलं असेल, NaOH वर्सेस ऑक्झॅलिक ऍसिड युजिंग फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर, त्यात आपण व्हॉल्यूम मोजतो, किती ml लागला. टायट्रँटचा व्हॉल्यूम आपण लिहित असतो. ब्युरेट सोल्युशनचं किती ml, 10 ml लागलं, 10.1 ml आपल्याला रिडिंग मिळालं. ml मध्ये आपल्याला रिडिंग मिळत असतं. सो ml म्हणजे काय ते? इट इज व्हॉल्यूम. वी मेजर व्हॉल्यूम इन दॅट टायट्रेशन, दॅट्स वाय इट इज व्हॉल्यूमेट्रिक. ग्रॅव्हिमेट्रिक मध्ये आपण वजन मोजत असतो पुन्हा पुन्हा. एखादी पावडर असते, त्या पावडरचं वेट आपण करतो, नंतर काही रिॲक्शन करतो, प्रॉडक्ट आपल्याला मिळतो, त्याचं वेट आपण घेत असतो. ओके, सो वी टेक वेट इन ग्रॅव्हिमेट्रिक टायट्रेशन. इन कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन वी मेजर द कंडक्टन्स. मग आता कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचा यूज आपल्याला काय होईल, फायदा काय याचा? व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन? याचे ऍडव्हान्टेजेस काय, फायदे काय? पहिला ऍडव्हान्टेज असा की इथे तुम्हाला कलर वगैरे पाहण्याची गरज नाही. कलरलेस टू फेंट पिंक झाला का फेंट पिंकचा कलरलेस झाला, आपल्याला काहीच पाहायची गरज नाही. आणि बरेचदा काय होतं की कलर चेंज काही प्रत्येकातच आपल्याला कलर चेंज मिळेल अशातला भाग नाही. बरेचसे असे सबस्टन्सेस असतात की ज्याच्यामध्ये कलर बदलतच नाही.
रिॲक्शन पूर्ण होऊन जाते पण कलर बदलत नाही. काही याच्यामध्ये ते इतके रंगीत असतात की त्याचाच कलर आपल्याला दिसत राहतो, बाकी काही चेंज झाल्याचं आपल्याला लक्षातही येत नाही. सो दिस कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन कॅन बी युज्ड with colored solutions. कलर्ड सोल्युशन्स मध्ये आपल्याला कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन यूज करता येऊ शकतं. त्यानंतर जे आपण जनरली व्हॉल्युमेट्रिक वगैरे टायट्रेशन करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी स्ट्रेंथ चांगली असावी लागते ऍसिड आणि बेसची. फारच वीक असतील तर मग व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन त्याचं सक्सेसफुल होत नाही, कारण खूपच वीकली ऍसिडिक वीकली बेसिक असेल तर इंडिकेटर त्यामध्ये कलर चेंजेस दाखवत नाही. तर अशा केसेसमध्ये वी कॅन यूज कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. सो इट कॅन बी युज्ड with very weak acids and bases. खूपच वीक ऍसिड आणि बेस असतील तर त्या केसमध्ये आपण कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन यूज करू शकतो. जसं वीक ऍसिड आणि बेस सोबत वापरता येतं तसं ते स्ट्रॉंग ऍसिड आणि बेस सोबत सुद्धा वापरताच येतं. वीक ॲज वेल ॲज स्ट्रॉंग ऍसिड अँड बेस. It can be used for precipitation titrations. प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रेसिपिटेट तयार होते. आपण ब्युरेट सोल्युशन थोडंसं ऍड करतो, सुरुवातीला जोपर्यंत रिॲक्शन होते तोपर्यंत पीपीटी तयार होत नाही, बट ऍट द एंड पॉइंट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड. पण याच्यात प्रॉब्लेम असा असतो की पीपीटी अगदी थोडी तयार झाली तर आपल्या लक्षातच येत नाही की पीपीटी तयार झाली असं. ती थोडीशी सिग्निफिकंट अमाऊंट मध्ये तयार झाल्यावरतीच आपल्याला लक्षात येतं की इथे प्रेसिपिटेट तयार होते म्हणून. काही वेळा त्यासाठी सुद्धा इंडिकेटर वापरले जातात, ऍडसॉर्प्शन इंडिकेटर असतात, पण ते सुद्धा इतका शार्प आपल्याला ओळखू येत नाही. इवन आपलं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस जे असतं त्याच्यात सुद्धा आपल्याला अगदी शार्प त्याचा एंड पॉइंट काढता येत नसतो. खरं म्हणजे आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉइंट फाइंड आउट करायचा असतो, पण कलर इंडिकेटर ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस तो कलर इंडिकेटर जो आहे तो कलर चेंज केव्हा दाखवतो, रिॲक्शन झाल्यानंतर अजून जेव्हा थोडंसं आपण ब्युरेट सोल्युशन ऍड करतो त्यावेळेस आपल्याला कलर चेंज दिसतो, ज्याला आपण एंड पॉइंट असं म्हणतो. ओके, सो by using conductometric titration we can find out the exact equivalence point of the titration. रिॲक्शन कुठे कंप्लीट झाली तो एक्झॅक्ट पॉइंट आपल्याला याच्याने काढता येतो, कारण याच्यामध्ये आपल्याला कलर बदलतोय का नाही, पीपीटी तयार होते का नाही हे बघण्याची गरजच नाहीये. इथे आपण एंड पॉइंट जो आहे तो ग्राफिकली फाइंड आउट करतो. वी डिटरमाइन the end point graphically. Equivalence point is determined graphically. आणि ग्राफवर असल्यामुळे काय होतं की एक लाईन इकडून येते एक लाईन तिकडून येते, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, that point of intersection is your equivalence point.
आणि त्याच्यामध्ये फारशा चुका मग होत नाही. So these are the advantages of conductometric titration. Read all these 5 one by one. These are the advantages. Now we shall see the examples of some conductometric titration. आपण एक दोन एक्झाम्पल बघू कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे, म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात येईल की इथं काय होत आहे नेमकं, हाऊ इट इज बेनिफिशियल, हाऊ इट इज युजफुल. आपण एक असं बघू, स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस. आणि दुसरं आपण बघू, वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस. असे दोन टायट्रेशन आपण पाहू. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस मध्ये एक्झाम्पल म्हणून आपल्याला घेता येईल, स्ट्रॉंग ऍसिड म्हणून HCl घेऊ आपण, हायड्रोक्लोरिक ऍसिड. स्ट्रॉंग बेस म्हणून आपण घेऊ NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड. वीक ऍसिड मध्ये आपण घेऊ ऍसिटिक ऍसिड ऍज वीक ऍसिड, आणि स्ट्रॉंग बेस पुन्हा आपण NaOHच घेऊ. सेटअप आपण असा लावणार, दिस इज ब्युरेट, and here is the flask where titrant is taken. हे आपला जनरल सेटअप असा असतो, ज्याच्यात आपण ब्युरेट घेतो आणि असा फ्लास्क घेतो. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन मध्ये मात्र आपल्याला थोडासा बदल करावा लागेल, की इन्स्टेड ऑफ फ्लास्क वी विल टेक बीकर. फ्लास्क ऐवजी आपण बीकर घेऊ. आता बीकर कशासाठी, फ्लास्क घेतला तर काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला कंडक्टन्स मेजरमेंट याच्यामध्ये करायची आहे, आणि कंडक्टन्स मेजर जर करायचं असेल तर हे सोल्युशन घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी सेल डीप करावं लागेल. We have to dip this conductivity cell in this solution. आता कंडक्टिव्हिटी सेल बुडेल इतक्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये सोल्युशन घ्यावं लागेल. त्यानंतर हा कंडक्टिव्हिटी सेल आपण कंडक्टिव्हिटी मीटरला अटॅच करू. याला इथे दोन पिन लावण्यासाठी सोय असते, डिस्प्ले असतो, आणि कॅलिब्रेशन साठीचा एक नॉब असते, स्क्रू असतो, एक छोटासा स्क्रू असतो इथे, रेंज सिलेक्शन नॉब असतो. काही याच्यामध्ये ऑटो रेंजिंग जर मॉडेल असेल तर त्यात रेंज सिलेक्शन नॉब नसतो, ऑन ऑफचं बटन असतं. काही याच्यामध्ये स्टरर इनबिल्ट असतं. जसं मॉडेल असेल त्याप्रमाणे त्यामध्ये वेगवेगळे बटन असतात. ठीक आहे. तर या इथे आपण एक स्टँडही यूज करू, ही ब्युरेट पकडण्यासाठी, ब्युरेट क्लॅम्प.
आपण यूज केली. सो इन दिस burette वी हॅव टेकन NaOH and in the flask we have taken HCl. फ्लास्क मध्ये HCl आहे आणि ब्युरेट मध्ये NaOH आहे. आता HCl चं सोल्युशन आपण घेतलेलं आहे. सोल्युशन घेतल्यामुळे काय झालं, या फ्लास्क मध्ये H+ आणि Cl- असे आयन्स स्प्रेड झाले. आयोनाइज झाल्यामुळे असे आयन्स त्या तिथे दिसत आहेत. H+ आणि Cl- या दोघांपैकी H+ जे आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी चांगली असते. H+ आर हॅव्हिंग गुड ऍक्टिव्हिटी अँड देअरफॉर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्टन्स ऑफ दॅट सोल्युशन. H+ ची ऍक्टिव्हिटी जास्त असते, त्यांचं मायग्रेशन जास्त स्पीड मध्ये असतं, त्यामुळे सोल्युशनचा जो कंडक्टन्स आहे तो मेनली H+ आयन्स मुळे असतो. मग सुरुवातीला फक्त HCl या बीकर मध्ये आहे, NaOH आपण अजून ऍड केलेलं नाहीये. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जितकं आपण HCl घेतलं असेल तितके H+ आयन त्याच्यामध्ये आहेत. आणि हे सगळे H+ आयन्स जसेच्या तसे तिथे असल्यामुळे सुरुवातीला कंडक्टन्स जास्त असेल. जर आपण एखादा ग्राफ प्लॉट करायचा म्हटला कंडक्टन्स वर्सेस कॉन्सन्ट्रेशन किंवा ml ऑफ NaOH ऍडेड, ml ऑफ NaOH ऍडेड. NaOH आपण सुरुवातीला काहीच ऍड केलेलं नाहीये, म्हणजे सुरुवातीला ml ऑफ NaOH ऍडेड किती आहे, 0 आहे. त्यावेळेस कंडक्टन्स किती मिळेल आपल्याला, सगळ्यात जास्त, कारण H+ आयन पूर्ण जसेच्या तसे त्याच्यामध्ये. When we add NaOH from the burette, then what happen? The OH- ions they neutralize the H+ ion. NaOH आपण ऍड केलं की OH- लगेच H+ सोबत कंबाईन होतो आणि अनडिसोसिएटेड वॉटर H2O तिथे तयार होतं. म्हणजे आता काय झालं, H+ कमी झाले, या बीकर मधले H+ कमी झाले. OH- ने त्या H+ ला बाइंड करून टाकलं, त्याच्यामुळे H+ कमी झाले. H+ कमी झाल्यामुळे कंडक्टन्स कमी झाला. समजा आपण 0.2 ml NaOH ऍड केलं असेल तर तितका कंडक्टन्स कमी झाला. आपण अजून NaOH ऍड केला, कंडक्टन्स अजून कमी झाला. अजून ऍड केला, अजून कमी झाला. अजून ऍड केला, अजून कमी झाला. तर कंडक्टन्स कमी होत जातोय. जसजसं आपण OH- त्याच्यामध्ये ऍड करतोय NaOH, तसतसा H+ आयन्स न्यूट्रलाइज होत जात आहेत आणि कंडक्टन्स कमी होत जातोय. आता एका स्टेजला काय होईल, सगळेचे सगळे H+ आयन कंबाईन झालेले असतील OH- सोबत. At some stage of the titration, all the H+ ions have been neutralized by OH- ions. And this point is the equivalence point. हा इक्विव्हॅलन्स पॉइंट आहे ज्याच्यामध्ये फ्लास्क मधलं किंवा बीकर मधलं सोल्युशन पूर्णपणे न्यूट्रलाइज झालेलं असेल. दॅट पॉइंट इज द इक्विव्हॅलन्स पॉइंट. आणि ह्या पॉइंटला कंडक्टन्स सगळ्यात कमी असेल. त्यानंतर काय झालं, आपण अजून NaOH ऍड केलं, कारण आपल्याला तर माहित नाही हा सगळ्यात कमी आहे का जास्त आहे का काय असं आहे की नाही. आपण NaOH ऍड करणारच आहे. वी ऍडेड फर्दर मोर अमाऊंट ऑफ OH-. याच्यात OH- आपण ऍड केला. आता ह्या OH- ला कंबाईन होण्यासाठी H+ आहे का शिल्लक फ्लास्क मध्ये? H+ शिल्लक नाहीये, कारण ऑलरेडी H+ सगळं न्यूट्रलाइज झालाय. सो दिस OH- विल रिमेन अनरिएक्टेड. हा OH- आता अनरिएक्टेड तिथे फिरत राहील सोल्युशन मध्ये आणि त्याच्या फिरण्यामुळे कंडक्टन्स वाढेल. आपण अजून NaOH ऍड केला, पुन्हा त्याला कंबाईन व्हायला कोणीच नाही, कंडक्टन्स अजून वाढेल.
आपण अजून OH मायनस ऍड केला NaOH. आता प्रत्येक ऍड केल्यानंतर काय होतंय, OH मायनसची संख्या वाढत जाते फ्लास्क मध्ये, कारण त्याला रिॲक्ट व्हायला H+ शिल्लक नाहीये. तर OH मायनसची संख्या वाढत जाते जसं आपण ऍड करतोय NaOH तसं, आणि त्यामुळे कंडक्टन्स वाढत जातोय. सो वी गेट सच टाइप ऑफ प्लॉट. आपण हे सगळे पॉइंट जेव्हा कनेक्ट करतोय, आपण काय केलं मग, आता याच्यातून एक ऍव्हरेज लाईन काढली, याच्यातून एक ऍव्हरेज लाईन काढली, आणि यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथून आपण एक परपेंडिक्युलर या एक्स ऍक्सिस वरती प्लॉट केली. सो दिस व्हॉल्यूम ऑफ NaOH, या इथे जे काही रिडिंग असेल 10 ml, 11 ml, 11.5, 10.2, जे काही रिडिंग या इथे असेल, दॅट इज द इक्विव्हॅलन्स पॉइंट. It is the equivalence point. So in this way we can find out the equivalence point for titration of strong acid versus strong base. एकदा व्यवस्थित बघा याच्याकडे. Now let us see the titration of weak acid versus strong base. Weak acid versus strong base. याच्यातही आपण काय केलं, बीकर मध्ये अगोदर वीक ऍसिड घेतला, ऍसिडिक ऍसिड. ठीक आहे. ऍसिडिक ऍसिड जेव्हा नुसता याच्यामध्ये होता सुरुवातीला, याचाही आपल्याला असा प्लॉटच काढायचा आहे, ग्राफच काढायचा आहे. On the y-axis we are plotting conductance, on x-axis we are plotting ml of NaOH added. So initially when NaOH is not added, म्हणजे 0 ml ला काय कंडिशन असेल. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या बाबतीत काय झालं होतं की स्ट्रॉंग ऍसिड होता, त्यामुळे भरपूर H+ आयन त्या सोल्युशन मध्ये होते, त्यामुळे कंडक्टन्स मॅक्सिमम होता. वीक ऍसिड मध्ये मात्र असं होणार नाही, कारण वीक ऍसिडला आपण याला वीक म्हणतोच कशासाठी आहे आणि याला स्ट्रॉंग म्हणतोच कशासाठी आहे. दिस इज स्ट्रॉंग ऍसिड. व्हाय? बिकॉज इन सोल्युशन दिस HCl अंडरगोज ऑलमोस्ट कंप्लीट आयोनायझेशन. HCl ला आपण पाण्यात टाकल्याबरोबर त्याचे H+ आणि Cl- वेगळे होतात, म्हणून त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणतोय. पण ऍसिडिक ऍसिडचं तसं होत नाही. याला पाण्यात टाकल्याबरोबर याचा H+ आणि CH3COO- असे वेगवेगळे होत नाहीत इमिजिएटली. होत नाही, फार कमी प्रमाणात होतात. होत नाही म्हणजे अजिबात होत नाही असंही नाही, पण खूप कमी प्रमाणात होतात. HCl किंवा बाकीच्या स्ट्रॉंग ऍसिड मध्ये मात्र हे खूप जास्त प्रमाणात आयोनायझेशन होतं. वीक ऍसिड मध्ये आयोनायझेशन इतकं जास्त होत नाही, आणि त्यामुळे सुरुवातीला त्या बीकर मध्ये H+ आयनची संख्या कमी आहे, कारण हे वीक ऍसिड आहे, त्यामुळे H+ आयनची संख्या कमी आहे. सो इनिशियली वी गेट लोअर व्हॅल्यू ऑफ कंडक्टन्स. कंडक्टन्स कमी मिळाला आपल्याला. मग आपण काय केलं, आपण NaOH ऍड केलं. वी ऍडेड NaOH इनटू द बीकर. NaOH ऍड केल्याबरोबर काय झालं, इथे रिॲक्शन झाली. इथे दाखवतो मी बाजूला, CH3COOH प्लस NaOH यांची रिॲक्शन झाली आणि तयार काय झालं,
CH3COONA, COO मायनस Na प्लस असा सोडियम ऍसिटेट हा सॉल्ट तिथे तयार झाला. सोडियम ऍसिटेट प्लस वॉटर, हा OH आणि हा H हे कंबाईन होऊन H2O तयार झाला आणि हा CH3COO मायनस आणि Na प्लस असा सोडियम सॉल्ट तयार झाला. आता हा जो सॉल्ट तयार झालाय याच्यातला ऍसिटेट सॉल्ट असल्यामुळे याचा ऍसिटेट आणि Na प्लस असे इमिजिएटली वेगवेगळे होऊन जातात सोल्युशन मध्ये. आणि ह्या आयनमुळे त्या सोल्युशनचा कंडक्टन्स वाढतो. सुरुवातीला फक्त ऍसिडिक ऍसिड होतं, त्यावेळेस H प्लस आयन सुद्धा कमी होते, त्यामुळे कंडक्टन्स कमी होता. पण NaOH टाकल्यानंतर सोडियम ऍसिटेट तिथे तयार झालं, ज्याच्यामुळे कंडक्टन्स वाढला. सो ऑन ऍडिंग सम अमाउंट ऑफ NaOH देअर इज इन्क्रीज इन द कंडक्टन्स. अजून आपण NaOH ऍड केलं, अजून तिथे सोडियम ऍसिटेट तयार झाला, कंडक्टन्स वाढतोय. आता हा जो कंडक्टन्स वाढतोय हा एकदम शार्पली किंवा खूप जास्तही वाढत नाही, खूप जास्त तो वाढत नाही, कारण सोडियम ऍसिटेट जरी गुड कंडक्टर आहे असं आपण म्हणतोय तरी ते खूप काही चांगला कंडक्टर आहे अशातला भाग नाही. पण ऍसिडिक ऍसिडच्या तुलनेत त्याचा कंडक्टन्स थोडा जास्त असतो, त्यामुळे कंडक्टन्स वाढतोय. बट धिस इन्क्रीज इज व्हेरी स्लो इन्क्रीज. ही जी वाढ होते ही स्लोली होते, फास्ट होत नाहीये, कारण सोडियम ऍसिडेटही इतका काही भारी नाहीये. सो कंडक्टन्स इन्क्रीजेस स्लोली. आता इक्विव्हॅलन्स पॉइंटला काय होईल? ऑल द ऍसिडिक ऍसिड हॅज बीन कन्झ्युम्ड बाय NaOH. इक्विव्हॅलन्स पॉइंटला संपूर्ण ऍसिडिक ऍसिड हा रिॲक्ट झालेला असेल NaOH सोबत, आणि ही रिॲक्शन पूर्ण झाल्यामुळे आता NaOH जर आपण ऍड केलं तर त्या NaOH ला रिॲक्ट होण्यासाठी ऍसिडिक ऍसिड शिल्लकच नाहीये, कारण ऍसिडिक ऍसिड ऑलरेडी रिॲक्ट होऊन गेलेला आहे. मग NaOH जो आहे तो तिथे अनरिॲक्टेड राहील त्या बीकरमध्ये, आणि त्या NaOH चा OH मायनस जो आहे त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढून जाईल त्या सोल्युशनची. सो बिकॉज ऑफ OH मायनस देअर विल बी सडन इन्क्रीज इन द कंडक्टन्स. कंडक्टन्स आता वाढेल आणि तो थोडा जास्त प्रमाणात वाढेल, कारण OH मायनस जो आहे त्याची ऍक्टिव्हिटी सोडियम ऍसिटेट पेक्षा जास्त आहे, त्यामुळे कंडक्टन्स जास्त वाढेल. आपण अजून NaOH ऍड केला, कंडक्टन्स विल इन्क्रीज रॅपिडली. कंडक्टन्स फास्ट इथे वाढून राहिला. इफ वी पास अ लाईन लाईक दिस, अशी एक लाईन आपण याच्यातून पास केली, ती दिसत नाहीये त्यामुळे याच्यानेच काढतो. एक अशी लाईन पास केली, हे सारखे सारखे जे पॉइंट होते स्लो राईज ज्याच्यात होत होता त्या पॉइंट्स मधून एक लाईन आपण पास केली. शार्प इन्क्रीज जिथून होतोय तिथून एक लाईन आपण पास केली. दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. इथून एक परपेंडिक्युलर आपण एक्स ऍक्सिस वर घेतली. दिस इज द इक्विव्हॅलन्स पॉइंट. This point is equivalence point. So in this way we can find out equivalence point of titration between strong acid and strong base, as well as titration between weak acid and strong base. So these were the applications of conductance measurement. So here the chapter has been finished. इथे हे चॅप्टर संपतंय. पुढच्या लेक्चरला आपण काही एक्झाम्पल्स वगैरे घेऊ याच्यावर आधारित, त्यामुळे पुढच्या लेक्चरला तुम्ही याची थिअरी संपूर्ण वाचून तयार राहा. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.